मित्रांनो, तुम्हाला मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील कुंडी भंडारा या पाणीपुरवठा व्यवस्थेबद्दल काही माहिती आहे का? मित्रांनो, कुंडी भंडारा हे जमिनीखालील पाण्याचं तंत्रज्ञान हे पर्शियन किंवा पारशी भागातील, इराण भागातील 3000 वर्ष जुनं असं कनाथ तंत्रज्ञान आहे. त्याच्यामध्ये काय असतं, की जमिनीखालील जे जलधर असतात, ज्याला आपण भूगर्भाच्या शास्त्रीय भाषेत ॲक्विफर असं म्हणतो. तर ह्या ॲक्विफरमधील पाणी, ग्राउंड वॉटर हे उंचावरून खालील भागात अत्यंत सौम्य असा उतार देऊन जमिनीखाली समांतर अशा भागात उंचावरून खाली आणलं जातं आणि जमिनीखाली त्याचे बोगदे असतात आणि त्या बोगद्यातून ते निरंतर प्रवाहित होत राहतं आणि अशा पद्धतीने लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होतं. ह्याच्यामध्ये कुठेही पंप लागत नाही. पाण्याचं बाष्पीभवन होण्याची शक्यता जवळपास 0 असते आणि पाणी प्रदूषित होण्याचा धोका जवळपास नाहीसा झालेला असतो. या तंत्रज्ञानावर आधारित अशी पाणीपुरवठा व्यवस्था त्या काळी बुऱ्हाणपूर शहरात त्यावेळेसचे मुघल काळातील जे अभियंते होते त्यांनी वापरलेली आहे आणि आज 400 वर्ष झाल्यानंतरसुद्धा बुऱ्हाणपूर शहरातील हे पाणी तंत्रज्ञान कुंडी भंडारा या नावाने ओळखलं जातं आणि त्याला युनेस्कोने टेंटेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज साईट असा दर्जा दिला होता आणि त्याच्यातला टेंटेटिव्ह म्हणजे तात्पुरता हा दर्जा काढून फुल वर्ल्ड हेरिटेज साईट असा युनेस्कोमार्फत दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तीही की नर्मदा आणि तापी ह्या नद्या ज्या मध्य प्रदेश किंवा मध्य प्रदेशमधून नर्मदा नदी वाहत सातपुडा पर्वताच्या भागात येते आणि ह्या भागामध्ये तापी नदीसुद्धा मुलताई येथे उगम पावते. मुलताई हा भाग मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात येतो आणि तापीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर उजव्या भागात वाघूर, बोरी आणि पूर्णा. आता वाघूर नदी ही अजिंठा हे जे आपले लेणी आहेत त्या भागातली आहे आणि डाव्या भागात अनेर, गिरणा आणि पांझरा ह्या नद्या आहेत, म्हणजे तापीच्या उपनद्या. आता मध्य प्रदेशचा जो भाग आहे, म्हणजे आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता की जगातला सगळ्यात मोठा तापी भूजल पुनर्भरण प्रकल्प, आशिया खंडातला मोठा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला होता. तर तापीच्या त्या प्रदेशात म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या त्या प्रदेशात ॲल्युव्हियल सॉईल आहे, ज्याला गाळाची माती किंवा सिल्ट मड असं म्हणतात आणि तिथे बजाडा झोन आहे. आता बजाडा झोन म्हणजे काय तर ह्या मातीचे किंवा सच्छिद्र अशा मातीचे एकावर एक थर जमा होऊन असा प्लेन किंवा एक सपाट असा प्रदेश तयार झालेला आहे आणि तो असा जेंटल स्लोपिंग किंवा सर्वसाधारण असा स्लोप देणारा आहे आणि ह्या ॲल्युव्हियल डिपॉझिट्समुळे तिथे उंचावर म्हणजे तापीचा जो उंचावरचा भाग आहे तिथून खालपर्यंत ह्या डिपॉझिटमुळे एक
अंडरग्राऊंड मग किंवा जमिनीखाली कॅव्हिटी म्हणजे पोकळ्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या पोकळ्या कशा आहेत, सच्छिद्र आहेत. म्हणजे बजाडा झोन जो तयार झालेला आहे, जेंटली स्लोपिंग डिपॉझिशन ऑफ प्लेन फॉर्म बाय ॲल्युव्हियल फॅन्स, म्हणजे चिकणमाती, सिल्ट आणि मड ह्याचं तापी नदीच्या खोऱ्यातल्या थर जमा होऊन 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 पोकळ्या निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या पोकळ्या सच्छिद्र आहेत. त्यामुळे तिथे पडणारं प्रचंड पाणी हे तात्काळ नाहीसं होतं, कारण ते जमिनीवर पडलं तर जमिनीखालील जे पोरस सच्छिद्र असं चिकणमातीचे, सिल्ट, मड, वाळूचे थर आहेत त्या थरातून ते पाणी नाहीसं होतं आणि हे नाहीसं झालेलं पाणी हे जमिनीखालील नित्य प्रवाहित असतं. त्यामुळे ते पाणी कुंड कुंड स्वरूपात तयार होतं. आता आपण कुठल्याही देवालयात किंवा कुठेही गेलो तरी कुंडामध्ये पाय धुवून मग देवाला पाया पडायला जातो. असे अनेक कुंड आपल्याला अनेक देवस्थान, म्हणजे गणपती बाप्पाचं देवस्थान असेल किंवा तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो तर तिथंही कुंड आहे. महाराष्ट्रात अनेक देवस्थानाला कुंड आहेत. म्हणजे तुम्ही अक्षरशः त्र्यंबकेश्वरला गेलं तरी तिथंही कुंड आहे. तर ते कुंड त्यावेळेसच्या मुघल जे अभियंते होते त्यांनी ट्रॅप केलं. म्हणजे जमिनीखाली हे कुंड आहेत, जमिनीखालून असं पाणी वाहतं आणि 1615मध्ये अब्दुल रहीम खाना या जहांगीर काळातील त्यांच्या अभियंत्याने किंवा त्यांच्या सरदारांनी आणि त्याच्या माणसांनी जमिनीखालचं हे गुपित, हे रहस्य ओळखलं होतं आणि पर्शियन जे कनात तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग करून जमिनीखाली जे पाण्याचं जाळं भूजलाचं आहे ते फक्त व्हर्टिकल किंवा उभ्या अशा शाफ्ट, म्हणजे उभे असे जे आपण ज्याला छोटे आड म्हणतो, आड आणि विहिरी, आड छोटे असतात, विहिरी व्यासाने मोठे असतात, तर असे उभे आड जमिनीखाली खोदून त्यांची शृंखला तयार केली आणि जमिनीखालील पाण्याचं, भूजलाचं जाळं तयार केलं आणि भूजल जे उपलब्ध आहे त्या भूजलाला वाहण्यासाठी बोगदे तयार केले. त्यामुळे तिथं बुऱ्हाणपूरला जे सच्छिद्र असं वाळू, सिल्ट, मड किंवा माती यांचं जे मिश्रण आहे त्या मिश्रणामधून पाझरणारं पाणी या बोगद्यामध्ये मुक्तपणे वाहू लागलं आणि उताराकडून कमी उताराच्या जागेकडून, म्हणजे वर असेल तर वरून खालच्या दिशेने ते पाणी वाहायला लागलं. त्या वाहणाऱ्या पाण्याला जागा निर्माण करून दिली बोगद्याद्वारे आणि त्या बोगद्यांना छेदणारे आड तयार केले. त्यामुळे त्या वाहत्या पाण्यावर वातावरणाचा दबाव जो आडाच्या वर आहे तो आडातून त्या खालच्या पाण्यावरही राहू लागला आणि पाणी मुक्तपणे बुऱ्हाणपूर शहरात सगळीकडे पसरवण्यात आलं. असे त्यांनी 100 आड घेतले होते जे आजही बुऱ्हाणपूर शहरात पाहिले जाऊ शकतात. त्या आडामध्ये उतरलं जाऊ शकतं आणि वाहतं पाणी, जे टनेल्स आहेत, बोगदे आहेत, ते पाहिले जाऊ शकतात. तर मी तुम्हाला सांगितलं की सातपुडा पर्वतातून पाझरून येणारं पाणी बुऱ्हाणपूर शहरामध्ये जमिनीखाली भूजल म्हणून उपलब्ध आहे आणि ते भूजल कॅप्चर्ड करणं, ट्रॅप करणं आणि त्याला व्हायला जागा उपलब्ध करून देणं आणि विहिरीप्रमाणे किंवा आडाप्रमाणे ते काढण्याची सोय करणं, अशा पद्धतीच्या पाण्याचं तंत्रज्ञान 400 वर्ष जुनं आहे आणि हे तंत्रज्ञान अजूनही उपयोगात आणलं जाऊ शकतं. या दृष्टीने मध्य प्रदेश सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. आता हे जे नेटवर्क आहे, ज्याला आपण जाळं म्हणूया, ते शास्त्रीय पद्धतीने त्याची पुनर्स्थापना करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कारण हे वाहतं पाणी आहे आणि हे वाहतं पाणी शहराची पाण्याची गरज अजूनही भागवू शकतं
आणि त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. तर भूपृष्ठीय, भूशास्त्रीय आणि भूगर्भातील ज्या नैसर्गिक भूस्तराच्या संरचना आहेत, त्या संरचनाचा लाभ 400 वर्षापूर्वीसुद्धा उपयोगात आणण्यात आला होता आणि तो आजही उपयोगात आणला जाऊ शकतं. या दृष्टीने भोपाळच्या मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे विविध शाखेतले तज्ज्ञ म्हणजे भूगर्भ शाखा असेल, भूगोल शाखा असेल, स्थापत्य अभियांत्रिकीची शाखा असेल आणि हे सगळे मिळून त्या तिथल्या संरचनेचा अभ्यास करतायत. ती जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जुनी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा अभ्यास करतायत आणि हे जे प्री हिस्टॉरिक कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा तिथले भूगर्भ शास्त्रज्ञ, स्थापत्य अभियंते, माती क्षेत्रातले सॉईल इंजिनिअरिंगमधले तज्ज्ञ हे सगळे त्या कामावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि तिथले ह्या संस्थेचे जे वॉटर रिसोर्सचे प्रोफेसर आहेत ते सुद्धा हे सगळा अभ्यास करत आहे. त्यांनी या क्षेत्राचं मॅग्नेटिक सर्वे केलेला आहे आणि हिडन गॅलरीज म्हणजे जमिनीखाली दबलेल्या, गडप झालेल्या पाण्याच्या ज्या गॅलरीज आहेत म्हणजे वाहतं पाणी, कुंड, झरे त्याचा शोध घेतला जात आहे आणि मुघलकालीन जे स्ट्रक्चर आहे, जी वास्तू आहे किंवा जे बांधकाम आहे त्याची कुठे पडझड झाली का हे सुद्धा तपासलं जात आहे. आणि ह्या सगळ्या कामाला आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला हव्यात कारण इतकं सुंदर काम आहे ते आपण जतन त्याचं संवर्धन करायला हवं. आणि याच्यासाठी मी सांगितलं की डायरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी, आर्काइव्ज अँड म्युझियम्स याचे जे तज्ज्ञ आहेत भोपाळ येथे ते सुद्धा या कामावर लक्ष ठेवून आहेत. आणि ह्या कामासाठी बुऱ्हाणपूरचे जे जिल्हाधिकारी आहेत हर्ष सिंग त्यांनीसुद्धा या कामात रस घेतलेला आहे कारण 1615मध्ये झालेलं हे काम ज्याला कुंडी भंडारा असं आपण म्हणतो ते पाण्याची गरज किंवा आत्ता जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्याची टंचाई आहे त्याच्यावर एक कायमस्वरूपी शाश्वत असा तोडगा काढण्यासाठी सक्षम आहे असं सगळं दिसून येत आहे. तर इंजिनिअरिंगचं जे त्या काळात वापरलेलं प्रिन्सिपल आहे, अभियांत्रिकीचं तत्त्व ते आजही काम करत आहे. ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिस्टीम आणि हिस्टॉरिक कॅरेक्टर आपल्याला जतन करायचं आहे कारण असं जतनाचं काम केलं तर ते ग्लोबल बेंचमार्क म्हणजे जागतिक स्तरावरचा एक मापदंड म्हणून कामाला येईल असं तिथले बुऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांचं म्हणणं आहे. आणि 1615व्या त्या शतकातली हे काम जर आजही आपण जतन करून ठेवू शकलो तर ते इंटरनॅशनली सिग्निफिकंट हेरिटेज ॲसेट म्हणून आपल्याला जगाला दाखवता येईल आणि फ्युचर ॲसेट म्हणजे आपण जे म्हणतो फ्युचर वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी ॲसेट म्हणजे वारसा आपल्याला जुन्या काळातला 1600 इसवी सन 1615 या काळातला एक वारसा आपण 2026-27मध्ये सुद्धा जतन करून ठेवलेला आहे असं आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवता येईल. आणि आपले जे पूर्वज होते ते तंत्रज्ञानात किती प्रगत होते याचा सुद्धा अभ्यास करून त्यांच्यापासून काही शिकता येईल असं हे कुंडी भंडारा बुऱ्हाणपूर मध्य प्रदेश भोपाळ या भागातील हे तंत्रज्ञान आज केवळ आपल्या अनवट वाटेवर चालणाऱ्या जाणकार प्रेक्षकांसाठी मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, कुंड म्हणजे पाण्याचं कुंड आणि भंडारा म्हणजे जिथे मोफत अन्न आणि पाणी उपलब्ध करून दिलं जातं भाविकांसाठी, वाटसरूंसाठी. तर पाण्याचा भंडारा जिथून पाणी तुम्ही मोफत जे पाणी पिण्याचा दर्जाचं आहे म्हणजे ह्या कुंडी भंडारातल्या पाण्यावर रासायनिक, भौतिक आणि जैविक चाचण्या घेऊन ते पिण्याला अत्यंत उत्तम आहे असे सुद्धा अभिप्राय शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. आणि जमिनीखाली वाहता ह्या पाण्यात कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा आरोग्याला पोषक
असं शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. तर कुंडी म्हणजे पाण्याचं कुंड आणि भंडारा म्हणजे जिथून मोफत अन्न पाणी उपलब्ध आहे अशी जागा. आपण देवस्थानामध्ये भंडारा घालतो, लोकांना जेवायला घालतो, तसा हा पाण्याचा भंडारा 24 तास म्हणजे 1615 ते 2026 कायमचा मोफत असा उपलब्ध आहे. त्याचं पुनरुज्जीवन करायचे प्रयत्न केले जात आहेत. त्या कार्याला शुभेच्छा देऊया. त्यासाठी राबणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांनी असंच काम पुढं चालू ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करूया. मित्रांनो, मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी आहे. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. असंच काहीतरी वेगळं अनवट असं मी तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो. ते चुकवू नका अशी तुम्हाला प्रार्थना आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.